साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. 10 लाखांच्या चोरीचा उलगडा. करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा कुशल पद्धतीने तपास करून दोघांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. साधना जैन्या काळे, वय 27, राहा बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तसेच रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण, राहा सावडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असे आरोपीची नावे आहेत. एका महिलेचे 10 लाख रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याचा तपास करत संशयित महिला चोरट्यास अटक केली. तिच्याकडून 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. या घटनेतील आरोपीला पकडण्यात यश मिळाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. 10 लाखाचे सोन्याचे दागिने गेले होते चोरीस. मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील स्वाती धनंजय पुजारी, वय 32, या करमाळ्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या. परत गावी निघाल्या असता गळ्यातील व कानातील सर्व सोने पर्समध्ये ठेवले होते. हे सोने अज्ञात चोरट्याने करमाळा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना चोरून नेले होते. पर्समध्ये 25 ग्रॅम सोन्याचा राणीहार, 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर, 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुंबे असे 10,05,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा सुमारे 10,65,000 रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. याबाबत स्वाती पुजारी यांनी करमाळा पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती. करमाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास केला. साधना काळे हिला संभाजीनगरमधून पकडले. तिच्याकडून चोरीचे सर्व सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार अभिजित मोहोळकर हे करीत आहेत.